तर स्टुडंट्स दोन थेरम बघितले आपण, एक टेंजंट थेरम, दुसरा कन्व्हर्स ऑफ टेंजंट थेरम. हा नेक्स्ट थेरम आहे. प्रॅक्टिस सेट 3.1 साठी हे 3 थेरम्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर याचा थर्ड थेरम आहे टेंजंट सेगमेंट थेरम. टेंजंट थेरम नाही आहे, सेगमेंट वर्ड आलाय. तर सेगमेंट कशाला म्हणायचं ऑलरेडी मी बेसिक थेअरी मध्ये शिकवलं होतं. याला सेगमेंट म्हणतात, याला रे म्हणतात, याला लाईन म्हणतात, हो ना. लाईन आहे, रे आहे, सेगमेंट. इथे शब्द आलाय सेगमेंट. म्हणजे टँजंट सेगमेंट म्हणजे टँजंट असेल अशी टँजंट लाईन असेल. टँजंट कशाला म्हणायचं शिकवलं होतं, सर्कलला एका पॉइंट मध्ये टच करते तिला टँजंट. त्या टँजंट अशी सर्कलला एका पॉइंट मध्ये टच करते, ही टँजंट झाली. हिची सेगमेंट म्हणजे याच्यातला हा असा भाग सेगमेंट. तर हा टँजंट सेगमेंटचा थेरम आहे. थेरम काय म्हणतो बघा, जर अशा टँजंट सेगमेंट्स असतील तर त्या कॉन्ग्रुएंट असतात असं म्हणणं आहे. कुठून काढला, सर्कलच्या बाहेरचा पॉइंट आहे हा, सर्कलच्या बाहेरचा आहे तर याला एक्सटर्नल पॉइंट म्हणतात. टँजंट सेगमेंट्स, हे टँजंट ड्रॉ केलाय बघा. या सर्कलला ही लाईन किती पॉइंट मध्ये टच करते, एकाच, पी. नंतर ही दुसरी, ही कुठे एका पॉइंट मध्ये, सपोज ओ नाव दिलेलं आहे किंवा क्यू दिलेलं असलं, तुमच्या बुक मध्ये ओ आहे, ओ लिहिला, ठीक आहे. तर या दोन पॉइंट्स मध्ये म्हणजे ही लाईन पी मध्ये आणि ही लाईन ओ मध्ये सर्कलला एक टँजंट एकाच पॉइंट मध्ये. तुम्ही म्हणाल हे दोन पॉइंट मध्ये टच केले, तर हे दोन म्हणजे हे लाईन एकाला आणि ही दुसऱ्या लाईनचा दुसरा पॉइंट आहे. ही लाईन किती पॉइंट मध्ये टच करते, एका. तर हे झालं टँजंट. याची जी सेगमेंट आहे, कोण सेगमेंट आहे, पी पासून डी पर्यंत, इकडचं नाही म्हणत आहे, सेगमेंट. तर जर असा एक्सटर्नल पॉइंट्स पासून टँजंट ड्रॉ केल्या तर ह्या दोन्ही सेगमेंट इक्वल असतात असं म्हणतो टँजंट सेगमेंट थेरम. काय म्हणतो, जर एक्सटर्नल पॉइंट्स पासून आपण अशा टँजंट सेगमेंट्स ड्रॉ केल्या तर त्या दोन सेगमेंटची लेंथ कशी असते, इक्वल असते. दोन्ही टँजंट सेगमेंट इक्वल असतात. म्हणजे हे जर 5 सेंटीमीटर आहे तर ही सुद्धा 5 सेंटीमीटर आहे. असा कोणता थेरम म्हणतो, टँजंट सेगमेंट थेरम. ठीक आहे, हा टँजंट सेगमेंट थेरम. आता का बरं इक्वल असते याचा आपल्याला प्रूफ बघायचं आहे. तर गिव्हन काय राहील याच्यात, गिव्हन काय आहे, ए इज सेंटर ऑफ सर्कल, डीपी अँड डीओ आर टेंजंट्स. रे आहे ना की डी पासून पी पर्यंत, किंवा मग असं काढलं तर लाईन म्हणू शकता. लाईन पीडी अँड लाईन ओडी, ओके. ओडी आणि पीडी ह्या लाईन्स काय आहे, आर tangents to the circle, tangent to the circle, and their point of contact are, PD चा point of contact कोण आहे, P, आणि याचं कोण आहे, O, and their point of contact to the circle. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कोणाचा, या लाईनचा सर्कलला कोणतं कोणतं आहे, आर पॉइंट्स पी अँड पी अँड ओ रिस्पेक्टिव्हली लिहायचं. म्हणजे पीडी साठी पी आणि ओडी साठी ओ. गिव्हन काय आहे, हा सर्कलचा सेंटर आहे, हे दोन लाईन्स टँजंट आहेत, सॉरी, आणि ह्या टँजंट सर्कलला पी आणि ओ पॉइंट मध्ये टच करत आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, ओके. डी इज एक्सटर्नल पॉइंट, है ना, पॉइंट डी इज एक्सटर्नल पॉइंट. हा सर्कलच्या बाहेरचा पॉइंट आहे. आता काय करतोय मी याच्यामध्ये, हे गिव्हन आहे, याचे प्रूव्ह काय करायचंय, टँजंट सेगमेंट थेरम प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे ह्या जे दोन टँजंट सेगमेंट आहे हे कॉन्ग्रुएंट असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सेगमेंट पीडी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट, कॉन्ग्रुएंटचा सिम्बॉल बरोबर करायचा, खाली इक्वल आणि वरती असं पाहिजे, सेगमेंट ओडी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ठीक आहे, गिव्हन जे डायग्राम मध्ये दिसत होतं ते गिव्हन आहे, हे प्रूव्ह करायचंय. याच्यासाठी प्रूफ, हा, तर मी काय करते, कन्स्ट्रक्शन सेपरेट न लिहिता प्रूफ मध्येच लिहिते. जे काय आपण कन्स्ट्रक्शन करतो ती डॉटेड लाईननी. तर ड्रॉ सेगमेंट एओ अँड
AP. काय ड्रॉ केलंय मी? ड्रॉ सेगमेंट AP अँड सेगमेंट AO ड्रॉ केले आहे. आता A सेंटर आहे, P सर्कलवर आहे, तर AP काय झाली? सेंटर पासून सर्कल पर्यंत रेडियस, ही पण रेडियस, ह्या दोन्ही रेडियस आहे. एका सर्कलच्या किती इन्फायनाइट रेडियस असतात. एका सर्कलला किती रेडियस असतात? फक्त असं आहे का या 4च रेडियस असतात? हे सेंटर आहे तर खूप सारे रेडियस असतात एका सर्कलला, असे इन्फायनाइट रेडियस असतात. तर ह्या रेडियसची जर तुम्ही लेंथ मेजर केली तर सेमच येते. समजा एक रेडियस 4 सेंटीमीटरची आहे, इथल्या सर्व रेडियस किती सेंटीमीटरच्या राहणार? 4 सेंटीमीटरच्याच राहणार. म्हणजे जेवढी AP आहे तेवढाच कोण राहणार? AO राहणार, राईट? कारण रिझन काय लिहाल? AP इज कॉन्ग्रुएंट टू AO बिकॉज रेडाय, रेडियस म्हणजे एक, रेडियसचा प्लुरल असते, रेडाय म्हणतात त्याला. तर रेडाय ऑफ सेम सर्कल, एकाच सर्कलच्या रेडियस असल्यामुळे त्या कशा राहणार आहे? इक्वल राहणार. तर कधी पण जेव्हा रेडियस तुम्ही इक्वल दाखवता त्यासमोर रिझन काय लिहाल? पाठच करून टाकायचं. काय रिझन लिहाल? रेडाय ऑफ सेम सर्कल. ठीक आहे. तर आता आपल्याला ह्या दोन साइड हे सेगमेंट कॉन्ग्रुएंट दाखवायचे. आता मी हे जॉईन केल्यामुळे वरती एक ट्रायंगल तयार झाला आणि खाली एक ट्रायंगल तयार झाला. जर हे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवले, सिमिलर नाही म्हणत आहे, कॉन्ग्रुएंट, कॉन्ग्रुएंट म्हणजे एक्झॅक्टली इक्वल. जर हे दोन ट्रायंगल 5 टेस्ट आहे कॉन्ग्रुएन्सीच्या, त्यापैकी कोणत्या तरी एका टेस्टनी कॉन्ग्रुएंट दाखवले, तर दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झाल्यावर त्याचे उरलेले पार्ट्स म्हणजे साइड आणि अँगल ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होतात, राईट? तर मग उरतो कोण? PD. ही साइड तर आपण लिहितोच, प्रूफमध्ये ही पण लिहितो. PD आणि OD उरते, तर हे दोन ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होणार. रिझन काय लिहाल? टेस्ट लिहिल्यावर करस्पॉन्डिंग लिहाल. आपल्याला हेच प्रूव्ह करायचं आहे, ह्या दोन सेगमेंट सारख्या आहे म्हणजे या दोन साइड सारख्या दाखवायच्या आहे ट्रायंगलच्या. त्याच्यासाठी आपल्याला पहिले हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवावे लागेल. तुम्ही म्हणाल आपण सिमिलर का नाही दाखवत? तर सिमिलर दाखवण्याने आपल्याला साइड सारख्या नाही भेटत, साइडचा रेशो सारखा भेटते. आपल्याला रेशो पाहिजे का दोघांचा सारखा? नाही, साइड एक्झॅक्टली इक्वल पाहिजे. जर रेशो सारखा दाखवायचा असला तर सिमिलर दाखवावे लागतात. आपल्याला साइड एक्झॅक्टली कॉन्ग्रुएंट दाखवायची आहे तर ट्रायंगलच कॉन्ग्रुएंट दाखवावे लागेल. मग चला मग आता ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवूया. का बरं दाखवायची ते मी आताच सांगितलं. कोणते दोन ट्रायंगल? वरचा APD आणि खालचा AOD. इन ट्रायंगल APD अँड ट्रायंगल खालचा कोण आहे? OAD. APD झाला, AOD. ठीक आहे. हा एक घेतला APD आणि खालचा AOD. या दोन ट्रायंगल मध्ये इथे टँजंट थेरम यूज करू शकतो का? बघा, ही टँजंट आहे असं आपण ऑलरेडी लिहिलंय गिवन मध्ये का टँजंट आहे. ही रेडियस आहे, मग टँजंट आहे, रेडियस आहे, इथे अँगल किती डिग्रीचा असणार? 90 डिग्रीचा राहणार. का बरं? आपण कालच थेरम मध्ये बघितलं की जर टँजंट असेल आणि रेडियस असेल तर कंपल्सरी त्याच्यामध्ये अँगल कितीचा असतो? 90 डिग्रीचाच असतो. आपण बघितलं होतं, तेच लिहायचं आहे. काय लिहा? अँगल APD इज कॉन्ग्रुएंट टू अँगल AOD. P अँगल 90 डिग्री आहे, O अँगल 90 डिग्री आहे. आणि दोघांना पण रिझन काय लिहाल? इच ऑफ 90 डिग्री. हे 90 डिग्रीचे आहे, हे रिझन लिहा. आणखी रिझन काय लिहा? 90 डिग्रीचे आहे म्हणून सारखे, पण 90 डिग्री का बरं आहे? तर 90 डिग्री का बरं आहे हे आपण कुठे प्रूव्ह केलं होतं? कुठे लिहिलं होतं की 90 डिग्रीचाच अँगल असतो? टँजंट थेरम मध्ये लिहिलं होतं ना. जर टँजंट असेल, रेडियस असेल तर काय असते ती लाईन? परपेंडिक्युलर असते, म्हणजे 90 डिग्रीचा. जर असं 90 डिग्रीचा आपण अँगल लिहितोय तर त्याला काय रिझन लिहायचं? बाय टँजंट थेरम. ठीक आहे. कधी पण 90 डिग्री साठी रिझन काय लिहाल? बाय टँजंट थेरम. टँजंट थेरम मध्ये बघितलं होतं आपण, प्रूव्ह केलं होतं परपेंडिक्युलर असते, अँगल 90चा असते. ठीक आहे. हा अँगल 90चा आहे. त्याच्यानंतर या 90 डिग्रीच्या समोरची साईड 90 डिग्रीचा आहे म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल झाला. यस. हा, मग राईट अँगल ट्रायंगल झाला तर राईट अँगलच्या समोरची साईड कोण असते? हायपोटेनियस. तर खालच्या ट्रायंगलची हायपोटेनियस AD, वरच्या ट्रायंगलची हायपोटेनियस ADच आहे. आणि AD इज कॉन्ग्रुएंट टू AD. रिझन काय लिहाल? AD इज कॉन्ग्रुएंट टू AD. रिझन काय लिहाल? दोन्ही पण कॉमन साईड आहे. दोन्ही ट्रायंगलची एकच साईड आहे तर तिला काय म्हणत असतो आपण? कॉमन साईड म्हणतो. AD इज कॉन्ग्रुएंट टू AD, कॉमन साईड. तर ही
जी कॉमन साईड आहे ही या ट्रायंगलची कोण आहे, हायपोटेनियस आहे. म्हणजे 90 डिग्रीवाला राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याची हायपोटेनियस पण सारखी आहे. तसंच एनी वन साईड ट्रायंगलची तिसरी साईड कोणती, ही पण सारखी आहे. AP इज कॉन्ग्रुएंट टू A. सेगमेंट AP इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AO. रिझन काय लिहाल याला, रेडाय ऑफ सेम सर्कल. कारण APAO रेडियस आहे, प्लुरल याला म्हणतात रेडाय. रेडाय ऑफ सेम सर्कल. एकाच सर्कलच्या रेडियस दिलेल्या असो नाहीतर नसो, क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेलं जरी नसेल, पण एकाच सर्कलच्या तुम्ही रेडियस काढता तेव्हा त्या सर्व कशा राहतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे दोन्हीही ट्रायंगल कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले हे तुम्हालाच यायला पाहिजे. आता कोणती टेस्ट, टेस्टचे 5 नावं आहेत. कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले, कोणतं दाखवलं आपण, 90 डिग्री दाखवला, हायपोटेनियस सेम, एनी वन साईड सेम. या तीनही कंडिशन कोणाच्या आहेत, हायपोटेनियस साईड टेस्टच्या. म्हणजे हे दोन्ही ट्रायंगल कोणत्या टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले, हायपोटेनियस साईड टेस्ट. मग जर हे दोन ट्रायंगल हायपोटेनियस साईड टेस्टनी कॉन्ग्रुएंट झाले, हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाले तर उरलेले सर्व अँगल या ट्रायंगलचे, म्हणजे हा अँगल याला सारखा येईल, हा अँगल याला सारखा येईल आणि ही साईड याला सारखी, उरलेले सर्व रिमेनिंग पार्ट साईड्स अँगल्स ऑटोमॅटिक कॉन्ग्रुएंट होतात, कारण दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट झालेले आहे. मग आपल्याला कोणाचं काम आहे, साईडचं. तर मग लिहायचं देअरफॉर वरच्या ट्रायंगलची PD आणि खालच्या ट्रायंगलची OD साईड कॉन्ग्रुएंट. देअरफॉर सेगमेंट PD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OD. रिझन काय लिहाल, त्याच्यासमोर करस्पॉन्डिंग टेस्ट नंतर रिझन काय लिहावं लागते, टेस्ट नंतर किंवा कॉन्ग्रुएंट झाले, सिमिलर झाले तर रिझन असते करस्पॉन्डिंग. इथे कॉन्ग्रुएंट झाले, करस्पॉन्डिंग साइड्स या कोणाच्या, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलच्या, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. टेस्ट प्रूव्ह करायचं होतं आपल्याला, आलंय प्रूफ. तर काय लिहाल, हेच खालच्या लाईनवर हेच प्रूफ. तर प्रूफ करायचं आहे कधी पण आन्सर शीटवर तुम्हाला आठवणीने डायग्राम क्वेश्चनमध्ये दिली असेल तरी सुद्धा डायग्राम काढावं लागेल. गिवन, प्रूफ अशा स्टेप्स लिहाव्या लागेल. आणि हा थेरम आधीच्या दोन्ही थेरमपेक्षा इझी आहे, कारण आधीचा इनडायरेक्ट प्रूफ होता. हे कसे आहे, डायरेक्ट प्रूफ होते. कसे प्रूफ होतात, सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. कसे, हायपोटेनियस साइड टेस्टने. ओके, दोन ट्रायंगल हायपोटेनियस साइड टेस्टनी कॉन्ग्रुएंट दाखवले तर झालं, हे दोन साइड सारख्या, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. तर हा झाला आपला टँजंट सेगमेंट थेरम प्रूफ. टँजंट थेरम नाही आहे हा, काय आहे, नाव व्यवस्थित लक्ष द्यायचं, टँजंट सेगमेंट थेरम आहे. काय आहे, टँजंट सेगमेंट थेरम. ही सेगमेंट म्हटलं तर सेगमेंट आला पाहिजे. टँजंट थेरम काय होता, तर 90 डिग्रीचा अँगल होता. ओके, सिंपल थेरम आहे, इम्पॉर्टंट थेरम आहे. सर्कल चॅप्टरचा बऱ्याच वेळा हा थेरम विचारला जातो. प्रॅक्टिस करा, तुम्हाला सगळ्यांना लिहिता येईल. ओके.